ओके. अच्छा, आपण आता भजन सुरू करू. राम नाम उच्चरा, जन्माचे सार्थक करा. 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 नाम स्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा. नामस्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा. नाम स्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा. नामस्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, श्री राम जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, श्री राम जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. हरि ओम. राम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. राम नाम उच्चरा, जन्माचे सार्थक करा. 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 नाम स्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा. नामस्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा. नाम स्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा. नामस्मरणे मुनिजन तरले, तारक मंत्र धरा. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. ओम श्री राम जय राम, जय जय राम. ओ
ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर भेटत आहोत. या गेल्या 2 महिन्यात माझ्याकडून सुट्या खूप झाल्या, पण आता असं आपण धरून चालू की आता ह्या पुढे आपला दासबोध नियमित सुरू होईल. आता आपण हा 14व्या दशकातला त्याला अखंड ध्यान नाम हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे बघा. या 14वं दशक हे ध्येय आहे आपल्या जीवनाचं. आणि त्याची सुरुवात कशी व्हायला पाहिजे, तर माझ्या मनात जसा आजचा गृहपट आपण बघणार आहोत थोडा वेगळ्या तऱ्हेने आज, तर तो आनंद कारणाशिवाय आनंद माझ्या मनात व्यक्त व्हायला, हे अंतःकरण स्वच्छ होण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत ना, ह्या सगळ्या प्रक्रिया या निस्पृह लक्षणात आपण बघितल्या. म्हणजे किती वेगवेगळे स्तर बघितले, आयाम बघितले. म्हणजे अंतःकरण स्वच्छ करायचं म्हणजे काय आपल्याला गुहेत जाऊन बसायचं नाही, कुठेतरी ध्यान लावून बसलं असं नाही. ध्यान कुठे लागतो, ध्यान लागत नाही खरं म्हणजे. तर असं काही आपल्याला समाजात राहायचंय, आपल्याला कुटुंबात राहायचंय, तर त्यासाठी इतका डिटेल, इतकं पद्धतशीर केलेला उपदेश की याचा उद्देश काय की आपलं अंतःकरण स्वच्छ झालं पाहिजे. त्याला समर्थ निस्पृह म्हणतात. ते आज आपण विषय प्रवेश आणि 80वी ओवी याचा आपण एक सांगड गेल्या वेळेस थोडक्यात बघितली, ते आपण सांगड घालून बघणार आहोत. की ह्या सगळ्या ओव्या अमुक करू नये करू नये करू नये असं सगळं आपण गेल्या वेळी आपण बघितलं. आणि या सगळ्याचं एक तात्पर्य काय काढलं, निगमन, की आपण सगळं करा, काही आपल्याला करायचं नाही. मी आता दासबोध वाचतो, मी स्पिरिच्युअल सीकर आहे म्हणून मी अमक्या समारंभाला जाणार नाही असं नाही. आपलं सगळं कुटुंबामध्ये जे जरूर आहे ते सगळं करावं, पण परी नुस्पृहे अवघेच करावे, पण आपण तेथे न सापडावे. आणि या सगळ्या पाठीमागचा उद्देश काय, परस्परे म्हणजे असं प्रगट, असं कोणाला जाहीर करून नाही, आपोआप आपसूक नकळत काय झालं पाहिजे, भक्ती मार्गाचा आपण भक्ती मार्गाने जाण्यामध्ये केलं पाहिजे, म्हणजे आपलं जीवन तरी सुखाचं होईल. आता हे जर होण्यासाठी आता काय आहे, अनेक तर हे करू नये करू नये करू नये पुष्कळ सांगितलं. का, कारण आपली वृत्ती, आपण जिथून आहोत तिथून सुरुवात करायला लागते ना. म्हणून जो कुशल शिक्षक असतो ना, तो काय करतो, आपण जिथे आहोत तिथे पोहोचेल असा उपदेश देतो. म्हणून ही एवढं सगळं करू नये ते सांग. मग आता आपणच आपल्याला गेल्या वेळी प्रश्न विचारला होता की असं सारखं हे करू नये ते करू नये असं सारखं का बरं सांगायला लागतं. माझं वर्तन, उपासना किंवा माझी धारणा म्हणा, ही साधनेला हानिकारक होत आहे म्हणून समर्थ सांगतायत का. मग त्याच्यावर आपण एक आनंदाबद्दल 5 गोष्टींवर विचार करायचं ठरलं. तर तुमच्यापैकी ज्यांनी होमवर्क कोणी पाठवलं होमवर्क, हा, तर ज्यांनी नसेल पाठवलं आता अजून तुम्ही पाठवा, कारण ह्याचा फायदा आपल्यालाच आहे. याच्यात काही मार्क मिळायचं वगैरे असं काही भानगड नाही, पण आपलंच आपल्याशी संवाद आहे. ते बघूया काय 5 गोष्टी आहेत त्या. पण ह्यातनं साधायचं काय आपल्याला, तर आपण बघा, आपण आहोत तसेच वागत राहतो, मग अर्थातच तेच सुख दुःख भोगतो. आणि मग असं नको व्हायला की आता आपण दासबोध अभ्यास करायला बसलोय म्हणून दासबोध. तुम्ही काय गीता वाचत असाल, ज्ञानेश्वरी वाचत असाल, जे काय आहे ते अध्यात्म साधना करून काही उपयोग होत नाही असं माझं कन्क्लुजन व्हायला नको बघा. म्हणून आपण हा गृहपाठ केला.
मग त्यासाठी आपण हे माझ्या मनाने नाही घेतलं, आपण त्या उदाहरण कोणाचं घेतलं, ही नवी दिल्ली ज्यांनी बांधली न्यूटन, त्याच्या मुलीच्या आयुष्यामध्ये हे कृष्णमूर्ती आले. आणि मग ती 17-18 वर्ष ते एकत्र होते. त्यांच्या वयाच्या 11 वर्षापासून ते जे संस्कारक्षम वय ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ते एकमेकाच्या अगदी निकट होते. त्यांच्याच घरी राहायला हा कृष्णमूर्ती राहिले. आणि मग आता ते जेव्हा कृष्णमूर्ती 90 वर्षाचे झाले, याही मेरी वृद्ध होत्या, त्या इंग्लंडमध्ये जेव्हा भेटल्या तेव्हा तो प्रसंग आपण पाहिला. आणि ते काय म्हणल्या जे कृष्णमूर्ती मेरींना, मेरी यू डोंट चेंज, यू डोंट चेंज, एवढं फक्त म्हणले. तर बघा, या दोन जीवांची वाढ, शरीराची यात्रा असं म्हणायला काय हरकत आहे की एकत्र झाली लहानपणापासून, पण त्या जीवामध्ये जो साधक वास करत आहे त्याची यात्रा वेगवेगळी झाली. का बरं झाली? कारण त्यांनी त्यांच्या मनात जे विचार घोळवले, ज्या तऱ्हेनं त्यांनी अभ्यास केला, त्या तऱ्हेनं मेरीचा अभ्यास नसेल झाला कदाचित. मग जे कृष्णमूर्तींना जो आनंद मिळाला तो मेरीना नसेल मिळाला. म्हणून ती निघताना कसं म्हणली, मला काही तुम्हाला सांगायचं आहे का? ते सांगितल्यावर त्यांनी असं म्हटल्यावर ते म्हणले की काही सांगितलं नाहीच, फक्त एवढंच म्हणले, यू डोंट चेंज, यू डोंट चेंज. तर तसं आपलं व्हायला नको, म्हणून आपण हे आपल्याला गृहपाठ आपण बघितला. पण आता आधी आपला दासबोधचा हा समास आहे, तसं पटकन एक आढावा पूर्ण करू की हे सगळे आपण अंग बघितली डिटेलमध्ये. समाजामध्ये आपण बघा, आपलं किती नशीबवान आहोत की समर्थांनी समाजात राहून आपली अंतःकरणाला धक्का न लागता, माझं अंतःकरण गढूळ होऊ न देता किती बारीक सारीक उपदेश केलाय. तर त्याचा आता शेवटचं निगमनाचे ओवी काय म्हणली, फलप्राप्ती. आता खरं निस्पृहाची फलप्राप्ती काय असणार का? पण त्यांनी सांगितली ही सगळी शिकवण मी सांगितली 79 ओव्यांमध्ये. हे शिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे वोळ गती, अंगी बाणे महंती अकस्मात. अकस्मात म्हणजे आपल्या नकळत आपल्याला आनंद, सगळी सुख आपल्याला मिळतील. सगळी सुख कुठली मिळतील? सगळी सुख ते सुरुवातीच्या ओवीमध्ये सांगितलं बघा, पहिल्या 2 ओव्यांमध्ये. हे सुद्धा एक कुशल शिक्षकाचं एक घेण्यासारखं आहे बरं का, की समाज किती मोठा असू दे, पण त्याच्यामध्ये ते त्यांचा जो मूळ मुद्दा आहे तो सोडत नाही. त्यांचं अगदी म्हणजे काय, त्यांचं बोलणं असतं ना, ते अगदी मुद्देसूद असतं. ते काय म्हणले, म्हणले की निस्पृहाची शिकवण, आणि त्याला ते मी युक्तिबुद्धी शहाणपण म्हणले. आणि ज्याला म्हणले सकळ सुखे वोळगती, त्यालाच ते म्हणतात समाधान निरंतर आहे. या पहिल्या आणि 80व्या ओवीचा ताळमेळ किती सुंदर आहे बघ. ही युक्ती आहे, बुद्धी आहे, शहाणपण आहे. हे आपल्या अंगी आलं ना, आणि त्याचा उपयोग जर मी निस्पृह, म्हणजे माझी काही त्याच्यामध्ये स्वार्थी हेतू नाही, स्वार्थीपेक्षा सुद्धा माझ्या व्यवहाराने, ज्याला आपण म्हणू, आज आपण ते बघणार आहोत व्यवहार म्हणजे काय ते, तर तो सुद्धा नाही, माझी कसलीच अपेक्षा नाही. तर असा जो मनुष्य आहे त्याचं समाधान निरंतर टिकतं, त्यालाच हे सकळ सुखे वोळ गती असं म्हणतात. आणि इथे आता आदर्श नेतृत्वाला आवश्यक गुण, कारण हा जो नेता जो बनतो, ज्याच्या अंगी हे गुण आहेत, तो सगळ्यांना हवा हवा असा वाटेल की नाही. आणि असा मनुष्य, आजकालचा शब्द म्हणजे दॅट पर्सन विल लीड बाय एक्झाम्पल, हो की नाही. त्याच्या अंगी हे सगळे गुण असतील, आणि त्यानंतर मग भिक्षा निरूपण आहे, ते आता आपण नंतर बघू. पण आधी आता आपण आपलं होमवर्क बघू. तर आता असं आहे की काहींनी सांगितलं हे खूप टेक्निकल झालं हो तुमचं, आनंदाबद्दल 5 गोष्टी ध्यानात ठेवायला तुम्ही सांगितल्यात, तर म्हणले जरा पुन्हा एकदा सांगा, म्हणजे आम्ही होमवर्क करता. काही जणांनी होमवर्क पाठवलंय बरं का, त्याच्यावर आपण आज जास्ती वेळ आपण त्या ऐकूया, कारण ते फारच, त्यांचे विचार जे आहेत फार सुंदर आहेत, आपल्या सगळ्यांना फायदा होईल असे आहेत. पण आधी या 5 गोष्टी काय, त्याचे सिद्धांत, की असा समर्थ म्हणत आहेत
अद्वैत वेदांताचं सार जे आहे ते असं आहे, आनंदाचे काही कारण नसते, काही निमित्त नसते. हम्म. आणि आनंदाचे मग काही कारण नसल्यामुळे कार्य पण नसतं. आता बघा, आपलं सगळं जीवन कार्य आणि कारण याच्यामध्ये आहे बघा. सगळी जी सायन्स, आपण ज्याला मॉडर्न सायन्स म्हणतो, त्याला सुद्धा ते म्हणतात हे असं कशामुळे झालं, याचं कारण काय. मग ते कारण शोधलं की मग त्या कार्यावर कारण शोधलं की काय होतं, की जे कार्य आहे, इफेक्ट आहे, त्याच्यावर माझा कंट्रोल येईल. कारण मी ते कारणामध्ये काही बदल झाला की मग कार्य वेगळं दिसेल. म्हणून ते सगळं आपलं जीवन जे आहे बघा, ते कार्य कारण याच्यामध्ये गोवलेलं आहे. तिसरा नियम काय सांगितला, आनंदाचा कोणी प्रतिस्पर्धी नसतो. म्हणजे आनंद प्रतिस्पर्धी बनायला आपण दोघे एक लेव्हलचे पाहिजे की नाही, दोघांची लेवल प्लेईंग फील्ड दोघांचं एक पाहिजे. तर तसं म्हणलं या आनंदाचा कोणी प्रतिस्पर्धी नाही. जो समर्थन द्यायचा आहे तो आपल्या वृत्तीरूप आनंदाचा प्रतिस्पर्धी वृत्तीला दुसरी घातक वृत्ती असू शकते. पण ते म्हणतात आनंदामध्ये सजातीय भेद नाही. आणि ते आपण डिटेल थोडक्यात बघू आज आपण पुन्हा एकदा. आणि हा आनंद हा कधी नकळत होत नसतो. म्हणजे असं समजा, आता कुठली मला अमुक एक दागिना हवाय आणि दागिन्याची पेटी आहे. कोणीतरी, मी आता काही पुस्तक वाचत आहे म्हणताना त्याने ही दागिन्याची पेटी माझ्या बाजूला नकळत आणून ठेवली. मग माझ्यापाशी तो दागिना आहे, पण तो दागिना माझं ज्ञान झाल्याशिवाय मला तो आनंद मिळत नाही. म्हणजे कसं, माझ्या नकळत ठेवली ती पेटी म्हणून मला तरी आनंद झाला असं कधी होत नाही. त्याच्याशी माझा व्यवहार व्हायला लागला. हा विदाउट बाय वनसेल्फ असं होतं, मी त्याच्यामध्ये जाणीव त्यात इन्व्हॉल्ड व्हायला पाहिजे. आनंद कधी नकळत होत नसतो. याचा अर्थ काय, त्यात येईल फोड, की अज्ञान हे आनंदाला वरचढ ठरू शकत नाही. की आनंदाचे काही कारण आणि निमित्त नसतं. म्हणजे काय, आनंद निर्माण होत नाही. जी निर्माण होत नाही, पण आनंद आहे तर खरा, म्हणजे तो नेहमी आहे, म्हणजेच तो नित्य आहे. या टेक्निकल टर्म्स आहेत बघा, पण ते हळूहळू कशा उमलत जातात त्या, की आता म्हणलं आनंदाचे काही कार्य नाही. म्हणजे काय, की कार्य नाही म्हणजे कार्याला शेवटी फळ असतं का नाही, अमुक झाल्याने अमुक होईल. तर म्हणले आनंदाचं कल्मिनेशन, आनंद हेच आनंदाचं फल आहे, त्याला आणखीन काही यायला नको. आता बघा, आपलं सगळं जीवनामध्ये आपण आज हे निकष लावून बघणार आहोत, की आपलं जे जीवनात मी आनंद शोधत असतो, त्याला मी तो आनंदाची परिणती आणखीन कशात तरी व्हायला मला हवी असते. लोकांच्या अप्रिशिएशन मध्ये म्हणा, किंवा आणखी माझ्या देहसुखामध्ये म्हणा, कशात तरी व्हायला पाहिजे असते. म्हणजे आनंदाचं आणखी काही फळ नाही. म्हणजेच आता बघा, ही शेवटची निगमन त्यांनी किती वेदांताचा अर्थ काढला. म्हणजेच खरा आनंद हा अपरिणामी आणि निर्विकार आहे. आपण काय समजतो, निर्विकार म्हणजे निरुपयोगी. निरुपयोगी नाही. आता आनंदाचा प्रतिस्पर्धी नसतो, म्हणजे तो विलक्षण आहे, बियॉन्ड, ऍट डिफरंट डिमेन्शन आहे, म्हणून तो त्याला प्रतिस्पर्धी नाही. जसं आता स्वप्नामध्ये कोणी आहे, त्याला आता जागेपणची अवस्था खरी आहे, स्वप्नाच्या मानाने ती नित्य आहे. मग स्वप्नामध्ये प्रतिस्पर्धी जागेपण, तर स्वप्नात तहान लागली आणि मी माझ्या बाजूला पाणी आहे माझ्या, ते दोघांचा व्यवहार होईल का, नाही. तसं हा आनंद एकदा आपल्याला मिळाला की जगातली कुठलाही व्यवहार मला आनंद माझ्या धक्का लावू शकणार नाही. किंवा यालाच आपण अद्वितीय किंवा पूर्ण आहे असं शास्त्र म्हणतो. किंवा त्याला दुसरे आयाम नाहीत, म्हणजे आनंद कमी जास्ती होऊ शकत नाही. सजातीय भेद नाहीत त्याला म्हटलं. म्हणजे आनंद सर्वत्र एकच आहे. वेगवेगळ्या उपाधींमधून वेगवेगळा आनंद होत नाही. आता हे मी भरभर जातोय, कारण आता हे आपण तिसऱ्यांदा वाचतोय. पण तसाच होमवर्क मध्ये आपण आज त्याच्यामध्ये जास्ती वेळ खर्च करणार आहोत, की विषय भेदामुळे आपल्याला आनंदामध्ये भेद भासतो. की कोणाला तिखट आवडतं, कोणाला गोड आवडतं. पण हा भेद कशात आहे, हा भेद त्या पदार्थांमध्ये आहे, आनंदामध्ये भेद नाही. आणि म्हणून म्हणले आनंदामध्ये स्वगत भेद नाही.
आणि कमी जास्ती हा जो आनंद आहे त्या माझ्या वृत्ती आहे, मनाच्या लहरी आहे. त्याला आता मनाच्या काही जणांनी त्यांच्या उत्तरामध्ये मनाच्या वृत्तींवर पण लिहिलंय. ते सगळ्याशी सांगड आपण बघूया. आणि आता शेवटचं, आनंद कधी अपरोक्ष कधी परोक्ष होत नाही, नकळत होत नाही. म्हणजेच आनंद कधी अज्ञात स्वरूपात असत नाही. याचा अर्थ अज्ञान हे आनंदाला झाकू शकत नाही, किंवा इग्नोरन्स इज नॉट सुपिरियर टू जॉय, असं त्याचा अर्थ. अज्ञान हे आनंदापेक्षा वरचढ नाही. पण हे जर सगळं खरं असलं, समजा मला हे पाचींबद्दल अज्ञान आहे, पण मला आनंद हवाय की नाही, मला आनंद अतिशय प्रिय आहे की नाही, आहे. मग आनंद सगळ्यांनाच हवा असा आहे. आणि मग मला आनंद सगळ्यात प्रिय कोणाला, कुठे आहे माझा आनंद सगळ्यात कुठे आहे, की मी ज्याच्यावर सगळ्यात अधिक प्रेम करतो तिथे माझा सगळ्यात आनंद मला तिथनं मिळत असला पाहिजे. उघड आहे. याचा अर्थ आपण सगळ्यात जास्त प्रेम माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीवर करत नाही. म्हणून मी कोण आहे स्वतःला शोधण्यासाठी आहे. आता काही जणांनी होमवर्क पाठवले आहेत, त्याचा विचारांचा फायदा आपल्या सगळ्यांना व्हावा असं मला वाटतं. आता मी पहिलं विनंती करतो की राजेश्रीताईंना की तुम्ही तुमचं निवेदन सांगा. आणि तुम्हाला रेफरन्सला समोर ठेवलंय, पण तुम्हाला स्पॉटलाइट केलं की तुमचं सगळ्यांना दिसेल बघा. सांगा तुम्ही. त्यांचे विचाराचे फ्लो बघा, फार सुरेख आहे. साधकाची आनंद यादी जी आहे किंवा इच्छा ज्या आहेत त्या आनंद पंचसूत्रीच्या नियमांना कसे लागू पडतात आणि उपासनेच्या अंगातून विचार मांडायचा प्रश्न होता. तेव्हा माझ्या आनंद किंवा माझ्या आनंदाच्या ज्या इच्छा आहेत त्या उदाहरणासाठी मी सांगितल्या की विणकाम, बागकाम, स्वयंपाक करणे, घराची स्वच्छता करणे, देवपूजा, नामस्मरण, या सर्व कामामध्ये मला जो आनंद मिळतो तो आनंद दासबोधाच्या अभ्यासानं जास्त वाढलेला आहे. कारण समर्थांनी जो उपदेश केलाय ती नित्य कामं जी आहेत ती कामं कशी करावी आणि कशी करू नये तीच पुन्हा पुन्हा सांगता येते. प्रत्येक दशकामधून त्यांनी तेच सांगितलंय की भक्ती मार्गाने साधकांनी जावं तरीच श्रीहरी पावतो आपल्याला. प्रपंचात राहून परमार्थ साधायचा, मुक्ती साधायची आणि मोक्ष मिळवायचा म्हणजेच आनंद मिळवायचा. तो आनंद कसा कर्मातून मिळेल तर माझा असा विचार असा की प्रत्येक काम करत असताना आपण सच्चिदानंद हा शब्द लक्षात ठेवला पाहिजे. सच्चिदानंद म्हणजे ईश्वर, म्हणजेच चैतन्य. ते कसं तर सच्चिदानंद हा शब्द सत, चित आणि आनंद या 3 शब्दांनी बनलेला आहे. सत म्हणजे वेळ, काळ, चित्त म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे सुंदरता, चैतन्य. या 3 गोष्टींनी जर आपलं काम युक्त असेल, परिपूर्ण असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. प्रत्येक काम वेळेत झालं पाहिजे. प्रत्येक काम हे ज्ञानपूर्वक झालं पाहिजे. ते ज्ञानपूर्वक काम कसं होईल तर समर्थांनी जे सांगितलंय आपल्याला की हे करू नका, हे करा, असं वागा, संयमाने वागा, विवेकाने वागा, वैराग्याने वागा, शुद्ध अंतःकरणाने वागा. तुमच्या सगळी देहबुद्धी तुम्ही सोडा. मनामधले जे विकार आहेत ते तुम्ही सोडा. मद, काम, मोह, मद, मत्सर हे जे षडरिपू आहेत आपले त्याच्यामुळे
आपल्याला समाधान सुख मिळत नाही, विषयामध्ये आपण अडकलेलो आहोत, हा योग मायेच्या आहारी आपण गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळत नाही. तेव्हा ते जर खरं समाधान तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही ईश्वराची प्रार्थना अशी केली पाहिजे की हे सद्भाव असला पाहिजे, तिथं सेवाभाव असला पाहिजे, समभाव असला पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे, अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे तुमचं. तेव्हाच ते काम निर्मळ होईल आणि त्यातून मग तुम्हाला आनंद मिळेल. गीतेमध्ये देखील भगवानांनी असंच सांगितलेलं आहे की योग हा कर्मसु कौशल्यम असं म्हणतात ते ना. प्रत्येक कामामध्ये कौशल्य जर आणायचं असेल, आनंद मिळवायचा असेल तर ते काम प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा तेच केलं पाहिजे आणि आपलं जे चिंतन मनन आहे, निधिध्यासन असलं पाहिजे त्याच्यामध्ये. प्रत्येक कार्यात आपण ईश्वराला पाहिलं पाहिजे नाही. तिथं बहिरंग आणि अंतरंग साधना आणि बहिरंग साधना सांगतात समर्थ, आपल्याला समजावून सांगतात ना. त्यांना जेव्हा देवाची प्रचिती आली, आनंद मिळाला, हा तसाच आनंद आपल्या सगळ्यांना मिळावा, साधकांना मिळावा. तेव्हा साधकांनी कसं वागलं पाहिजे त्याच्यावरतीच त्यांनी भर दिलेला आहे. आणि तसं जर आपण वागू या समर्थांनी सांगितलेल्याप्रमाणे तर त्या साधकामध्ये पूर्ण परिवर्तन होईल आणि ते परिवर्तन झालं म्हणजेच त्याला मोक्ष मिळाला किंवा त्यांनी सस्वरूप ओळखलं पाहिजे आपलं. हा सस्वरूप ओळखणे म्हणजे आपल्यातला जो ईश्वर आहे, आपण आपण आपल्यामधला जो आत्मा आहे, ईश्वर आहे, चैतन्य आहे, ते चैतन्यच काम करतं आणि ईश्वराला करता समजून फलाची अपेक्षा न धरता काम केलं पाहिजे ना, असं मला वाटतं. वा. मग त्यांनी किती सोप्या शब्दामध्ये थोडक्यात त्यांनी काय म्हणल्या, मी जिथे आहे तिथे मी आनंद बघायचा प्रयत्न करते. मी जिथे आहे तिथे मला आता आनंद मिळू लागला आहे. मला आनंद मिळण्यासाठी कुठे दुसरीकडे गुहेत जायला नको, हवाईला जायला नको, कुठे आणखी दुसरीकडे असं एकांताच्या ठिकाणी जायला पाहिजे. संधी आली तर तिथेही आहे आनंद, त्याच्याबद्दल नाही. पण आता घरी आहे ना, मी कुठे आहे तिथे मला आनंद उपलब्ध आहे. हे त्यांनी किती सुंदर शब्दात सांगितलं. फक्त आता 2 क्लॅरिफिकेशन मी सांगतो की सत म्हणजे अस्तित्व. सत म्हणजे अस्तित्व. तर आता हे जे तुमच्यापाशी आता समरीमध्ये पाठवलेत 5 सूत्र आहेत ना आनंदाची, ती एका मंक संन्याशांशी मी बोलत होतो, ही चर्चा करत होतो. त्याने सांगितलं, अरविंद हे फार छान आहे, पण म्हणजे त्यांनी मला होमवर्क दिलं. ते म्हणले, तू हे आनंदाविषयी 5 दिलेस ना, तर ते म्हणे सत शब्द आहे, सच्चित आनंद. तर म्हणले हे जे 5 लक्षणं आहे, ते हिंदी बोलणारे होते. ते म्हणले हे 5 लक्षण सत में घटते है की नाही हे बघा तुम्ही. हे जसं मी म्हटलं, आनंदाला काही कारण नसतं, कार्य नसतं. तर ते म्हणले अस्तित्वाला कार्य असतं का कारण, हे असे तू म्हणे तू या 5 नियम याला अस्तित्वाला लावून बघ, सतला. आणि मग त्याने सांगितलं की हे सच्चित आनंद हे तिन्ही एक आहे, त्याचे डायमेन्शन्स वेगळी असतील, हे आत्म म्हणे तुला पटेल आणखी. तर सत म्हणजे अस्तित्व, एक झालं. दुसरं, योग हा कर्मसु कौशलम, हा श्लोक मी फार छान सांगितला. तर त्याच्या अंडरस्टँडिंगच्या वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत. तर कर्म कौशल्याने झालं पाहिजेच, हे तर उत्तमच आहे, व्हायलाच पाहिजे, ही एक झाली. मग आता आणखीन समर्थांना आणखीन काय अपेक्षित आहे किंवा श्रीकृष्णांना, ते शंकराचार्यांनी फार सुंदर केलंय की म्हणले कौशल्यम किम. तर म्हणले, मग त्याचं उत्तर तेच देतात, म्हणजे कौशल्य म्हणजे समत्व बघायचं, हे कौशल्य. मग त्यांनी दुसरं विचारलं, समत्व म्हणजे काय, समत्वम किम. कारण ते भाषेचा नियम असा आहे की कुठलाही शब्द नवीन वापरला की त्याचा अर्थ सांगा आधी, मग पुढे जा. तर म्हणले समत्व म्हणजे काय, तर म्हणले मी कर्म करेन, माझ्याकडनं मी चांगलं करेन, पण त्याचं फळ काय मिळेल त्याच्याविषयी माझा कशी मनामध्ये समत्व असेल. म्हणजे मी कुठला पदार्थ केला घरामध्ये,
लोकांना आवडावा, त्यांच्या पोटात जावा, त्यांना आनंद मिळावा, ह्या हेतूने मी केला. मला आवडेल, कोणाला नाही आवडणार, हे समज तुम्ही आधीच मनामध्ये ठेवायचं. कठीण आहे बरं का, मला बोलायला काय जात आहे. पण पण हे मी मनात आधीच ठरवायचं समत्व, मग मला निराश व्हायचं काही कारण नाही. हे कौशल्य आहे खरं म्हणजे आणखी वरच्या लेवलला, मेटाफिजिकल लेवलला कौशल्य काय आहे ते हे. ठीक, आता आपण पुढे जाऊ. मग आता शिल्पा आली आहे का? शिल्पा, आता तुमच्यावर स्पॉटलाइट करू. तर बघा, हे मी क्रमाक्रमाने जातोय. शिल्पा आहे का? मला एका वेळी सगळे दिसत नाहीयेत. बघितलं तसं वाटतं. हा, आहे आहे. आहे. सांगा. फार सुंदर आहे. आणि तुम्ही बोलत असताना मी पुढे मीच आपले त्याचे असे मुद्दे पाडलेत त्याचे, तुमची परवानगी न घेता. पण असं तुम्ही माझा आनंद नक्की कुठे कुठे आहे, म्हणजे मी कशाला आनंद अशी मानत आहे, तर ते त्याच्यावर मी विचार केला तर मला असं समजलं की कारणांवर अवलंबून आहे आनंद माझा. आणि म्हणून ते कारण संपलं की आनंद जो काही मी मानत आहे तो पण संपतो. आणि असं कधी कधी कुठे कुठे छोटे छोटे जे सुख मिळतात त्यांना मी आनंदाचं लेबल लावलंय. मग ते सुख संपल्यानंतर त्याच्या मागोमागच लगेच दुःख येतं. तर ते सतत मी लाटांवर त्या हेलकावे खातेय. आणि मला असं वाटतंय की मला आनंद मिळालाय, पण मी दुःख आलं की मी त्याच्यापासून लांब जाते. असं मला एक्सपिरियन्स आलाय असा. मला हवा असलेला आनंद कुठेतरी बाहेरच आहे, म्हणून मी सारखं ते बाहेर शोधत आहे. पण समर्थ असं सांगतात, सारखे सांगतायत त्याप्रमाणे आता हा न संपणारा जो मला कायमचा जो आनंद मला हवाय, मी सारखं जे शोधतेय, कुठे कुठे शोधतेय सगळीकडे, तर तो मला माझ्या जवळच आहे. त्याचा शोध आता मला घ्यायला पाहिजे. धन्यवाद. आता बघा, हे मला का आठवलं शिल्पा, एका कॅम्पला गेलो होतो. 8-10 दिवसाचा कॅम्प होता. मग हे जे तू म्हणलंस ना की कारणावर अवलंबून आहे, आणि मग ते कारण संपलं की आनंद पण संपला असं वाटतं. तर हे आपल्या संसारात होतं एवढंच नव्हे, तर आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा होतं. त्याचं मला आठवलं की आपल्या ऍटिट्यूड आपली त्यानुसार ती व्यवस्थित ठेवली पाहिजे. ह्यासाठी सांगतो की ते कॅम्पला, आध्यात्मिक शिबिराला 8 दिवसाचं होतं. मग एक गृहिणी होत्या, त्या कुठून बाहेर गावून आल्या होत्या. कुठून बराच लांबून, कोइंबतूरहून कुठे कोल्हापूरला, म्हणजे रेल्वेने तर किती प्रवास, त्या जुनी गोष्ट आहे. मग ते कॅम्प संपायला 2 दिवस राहिले. त्या गुरुजींना म्हणाल्या की, ओ गुरुजी, मला अगदी वाईट वाटतंय. का म्हणले, आवडत नाही का कॅम्प? नाही म्हणे, कॅम्प खूप आवडतोय, पण आता 2च दिवस राहिले, तसं मला वाईट वाटतंय. गुरुजी म्हणले, चला म्हणे, म्हणजे जे 2 दिवस आनंदात घालवू शकत होतीस तू, तेही आता तू घालू नाही शकणार. ते असं आहे. म्हणून मला आठवलं काय की आपली जर मनाची ऍटिट्यूड जर आपण सुरुवातीलाच मनाला बजावलं नाही तर फार पंचायत होते की. म्हणून या आध्यात्मिक क्षेत्रात काय व्यवहार, काय समर्थांचं जे सांगणं आहे की असा आनंदाची पकड घ्यायला आपण शिकलं पाहिजे. हे आहे, ही घटना माझ्या जीवनात देवानी मी काही शिकावं, माझं भलं व्हावं, म्हणून नियतीने ही घटना माझ्या जीवनात आत्ता आणलेली आहे. आणि समर्थ किंवा भगवंत हा अगदी कुशल शिक्षक आहे. मग कुशल शिक्षक त्याच्या खाली जे ट्रेनिंग घेतात त्यांना काय करतो, त्यांना झेपेल त्याच्यापेक्षा, त्यांची आत्ता जेवढं त्यांना येतं त्याच्यापेक्षा थोडं वरच्या लेवलचं क्वेश्चन घालतो. मग तिथं आलं की आणखी घालतो, असं करतो. म्हणून या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा मी माझे कौशल्य वाढवण्यासाठी मी आधी प्रयत्न केला. म्हणजे कधी आपण सक्सेसफुल होऊ, कधी नाही होणार.
पण ऍटिट्यूड सुरुवात करायला तरी काय हरकत आहे, की असा एक आनंद आहे, समर्थ सांगतायत तो मला मिळवायचा आहे. आजूबाजूची परिस्थिती आहे ते चांगलं आहे, व्यवहार म्हणून मी त्यांना आनंदाचं लेबल तात्पुरतं लावलंय, ते हरकत नाही व्यवहार म्हणून, नाहीतर आपल्याला व्यवहार वेड्यासारखा करायचा नाही. हं. तर ते लाग असणार आहे व्यवहारामध्ये. लोकांपुरतं आपणही म्हणावं, हो माझं काय गाडीला फ्लॅट टायर झालं, चांगलं झालं, नाही झालं म्हणणार. पण नंतर मनात म्हणावं, चला मला शिकायला मिळालं, की फ्लॅट टायर चेंज कसं करता येतं. आता माझी भीती गेली टायर बदलण्याची. असं मनात म्हणावं. तर लोक म्हणतील काय वेडे मनुष्य आहे, की चांगलं झालं म्हणतात, फ्लॅट टायर झालं चांगलं म्हणले. असं नाही. पण ते शिकायला मिळालं असं मनात म्हणावं. ठीक. आता आपण एक पुढे आणखीन एक बघूया. ते साधक कथा नाहीयेत, पण आपण ते बघू. ते त्यांनी कसं बघा त्यांचा गोंधळ मला फार आवडलंय. कारण जे काय आहे ते आपणच आपले विचार प्रामाणिकपणे लिहिले ना, की आपलाच जसं काही कॅट स्कॅन आपण बघतो, डॉक्टर बघतात की नाही, आपलं रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट बघतो, तसं आहे. आनंद आणि आनंदाची पंचसूत्री या विषयावर विचार करताना गोंधळ क्लिअर झाला असं वाटलं नाही अजूनपर्यंत तरी. बघा, मला आवडलंय पहिलंच वाक्य. याचे मुख्य त्याचं कारणही त्यांनीच सांगितलं पुढे. याचं कारण म्हणजे कारणाशिवाय आनंद ही संकल्पना प्रत्यक्षात शोधायला खूप अवघड झाली. बघा, शिल्पानी पण तेच सांगितलं. जे जे काही आनंदाचे प्रसंग, विषय आठवून बघितले, ते सगळे कशाशी ना कशाशी तरी संलग्न असेच सापडले. आणि सगळ्यांचा सारभूत विचार एकच आला मनामध्ये. काय? की मला मनाला हवं असेल ते झालं म्हणजे आनंद. अशी आतापर्यंतची धारणा ठरली आहे. बघा, ही केवढं मोठी ही अचिव्हमेंट आहे आपल्या विचारांची, की आपण आपण त्यात काय विचार करायचा आहे, असंच असणार नाही. नाही, पण इथपर्यंत आपण तयारी आली, की मला समर्थांना देता तो आनंद का मिळत नाही, कारण माझी धारणा चुकीची आहे. हे किती मोठं कन्क्लुजन यांनी काढलं बघा. मग काय म्हणले, बऱ्याचदा असंही झालं आणि असं अनुभवालाही आलेलं आहे, की आत्ता मनाविरुद्ध काही घडलं, पण काही वेळानंतर त्याचा आनंद अनुभवता आहा. आता बघा, हे कसं त्यांचं प्रगत होत गेले बघा विचार. हे आता वाटलं हे असं काय झालं, अमुक झालं, तमुक झालं. पण नंतर कळलं की नाही, हे जे झालं ते योग्यच झालं. ऍक्च्युली आता जे मला आवडतंय, हे जे झालंय ते. मग आणखीन काय झालं, काही गोष्टी अशा आहेत की केवळ माझ्यासाठी आनंदाच्या वाटाव्या. जसं आळसात वेळ घालवणं. पण म्हणले हेही खरं आहे एका एका लेवलवरती. पण असे विषय या अध्यात्माच्या विचारात संदर्भात विचार करताना मी बाजूला ठेवले पाहिजे. मग ते बाजूला ठेवले की त्यांना काय जाणवलं, की आनंदाचं कारण नसतं आणि आनंदाचं कार्यही नसतं. हा मुद्दा खूप तर्कशुद्ध आणि लक्षवेधी आहे. ह्याच्यावर त्यांना विचाराच्या पकडीमध्ये तो यायला हवाय. आणि तसा आनंद अजून मला सापडला नाही. असा जाणीवपूर्वक अनुभव अजून तरी घेतला असे मला वाटत नाही. मग आता संत या उदाहरणा असं जाणीवपूर्वक आपल्याला आनंद मिळावा यासाठी काय म्हणतात, आता हे अगदी काय म्हणतात, एक्झॅक्ट उत्तर नाही, पण त्या संदर्भात आपल्याला बघता येईल. काय? की ते म्हणले तुम्ही हा आनंद, जाणीवपूर्वक आनंद आपण जेव्हा म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला दोन शब्द आहेत बघा, एक डुअरशिप आणि एक एन्जॉयरशिप. करते पण आणि भोगते पण. आता आपण खूप बघतो, या सगळ्या समाजसेवी संघटना आहेत की नाही, आध्यात्मिक संघटना, त्यांनी कुठला कार्यक्रम केला ना, मग त्यात शेवटी त्यांचा एक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो. मला तर तो खूप विनोदी कार्यक्रम वाटतो सगळ्यामध्ये. मग ते जर तुम्हाला जे लोक त्यातले सगळे प्लेयर माहिती असतील तर त्याच्यासारखं अगदी विनोदाने बघायचं. मग ते सगळ्या लोकांचं, मग ह्यानी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं, हे सगळं का? मग कोणीतरी आता इतकं राहत, कोणाच तरी नाव घेणं राहतच. सगळ्यांची नावं घेतली तर आणखीन कंटाळवाणा होईल. मग त्याला सांगितलेलं असतं, जो आभार प्रदर्शनाचा असलेला 2 मिनिटं आहेत ना, 2 मिनिटात संपवायचं. मग त्यात राहतं कोणाच तरी, ते म्हणलं हे काय, सगळेजण उठून गेल्यावर माझं नाव घेतलं.
असं काय काय त्याच्यात मजेशीर गोष्टी होत असतात की हिनं काहीच केलं नाही तरी तिचं नाव घेतलं. मग याचा अर्थ काय झालं? कर्तृत्व आणि भोक्तृत्व. जे मी कर्तृत्व आहे, मग ते भोगते पण मला ते मिळालं पाहिजे, हे दोन. मग संत काय सांगतात उदाहरण देण्यासाठी? आपण काय बघतोय, आनंदाचं कारण नसतं आणि कार्यही नसतं. याचं उदाहरण देताना संत काय सांगतात की तुम्ही आता अनेक 50 जण, समजा 100 जण आहे, मग त्यांना काय तुम्हाला काही पदार्थ खायला दिलात, मग ते सगळ्यांना एकाच वेळी गरम मिळेल असं नाही. कोणाला आधी मिळेल, कोणाला शेवटी मिळेल, कोणाला कोणाच्या चवीला तो आवडेल, कोणाला नाही आवडणार, कोणाला तो पुरेसा वाटेल, कोणाला जास्ती वाटेल. पण ह्याच्याऐवजी आता वरच्या लेवलवर चला म्हणणे, या तुम्ही सूर्योदय बघा. या सूर्योदय आता एवढं लवकर कोण उठणार? सूर्यास्त घेऊ, ते जास्ती सोयीचं आहे. सूर्यास्त बघू, चला सूर्यास्त बघू. तर सूर्यास्त बघण्यामध्ये आपलं काय कर्तृत्व आहे का? काही नाही. पण भोक्तृत्व आहे. भोक्तृत्व म्हणजे असं की मला तो आनंद मिळत आहे. तर कारणाशिवाय म्हणजे मी काहीच केलं नाही. हे सृष्टीचे नियम मी बदलले नाहीत. तो परावर्तित प्रकाश गुलाबी दिसला पाहिजे, निळा दिसला पाहिजे, जांभळा दिसला पाहिजे, हे नियम काही मी बनवले नाही. सृष्टीनं ते नियम बनवले आहेत. सूर्य आपोआप येतोय, तो सगळ्यांना दिसतोय माझ्या इतका. हा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असा नाहीये. मला आनंद मिळाला तर दुसऱ्याचा कमी होत नाहीये. हा एक इतका तरल आनंद आहे सूर्योदयाचा, सूर्यास्ताचा आनंद. हा, असे त्याच्यात वेगळे डायमेन्शन्स आहेत. याने सिद्ध काय करायचंय की असा एक आनंद असू शकतो, की मी आनंद घेतला तर कोणाचा कमी न करता आनंद मला येऊ शकतो. असं एक उदाहरण देतो. किंवा जी लहान मुलं असतात ना, ती आनंदी असतात बघा. त्यांच्यात तो आनंद विलसत असतो. त्यांना काही आपण त्यांना चॉकलेट द्या किंवा अगदी छोटी असतात ती खेळणं द्या, ते सगळं त्यांना सारखं असतं. आनंदात असतात ती. तर त्याच्यामध्ये तो आनंद असा एक विलसत असतो काही न करता. ती मुलं आपल्याला काय देतात? काही देत नाही, पण आपल्याला आनंद होतो की नाही त्यांच्याकडे बघून. तर हे असं आहे. तर आता आपण आता इथपर्यंत असं आहे. आता ह्याच्यावर थोडा विचार करू. कारण मी सुरुवातीला म्हणलं होतं कार्य आणि कारण. तुमच्यापैकी दोघा तिघांनी हे वापरलंय बघा, तुमच्या सगळ्यांनीच आपण हे वापरलंय, कार्य आणि कारण, कार्य कारण. ते बघा, आपलं मानवाचं आपलं जे सगळं आयुष्य आहे ते सगळं कार्य आणि कारण ह्याच्यावर अवलंबून आहे. हे कशामुळे झालं, का झालं, मग त्याचं एवढं तुम्ही मला कारण सांगता, मग याचं होईल काय पुढे, असं सगळं कार्य कारण मध्ये आपलं असतं. आता कारण म्हणजे काय? उद्देश किंवा हेतू. आणि त्याला आपण काय म्हणू, मी जे कार्य करतो माझा उद्देश काय, हेतू काय. मग आपला हेतू कशा कशावर अवलंबून आहे बघ. आपलं सगळं कोणाचा वेगवेगळा असेल, पण त्याचं सार काढलं तर म्हणून नाही, मला उपजतच आवड आहे. मला उपजतच काय, बागकामाची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, विणकामाची आवड आहे. जे काय उपजत म्हणजे काय, जास्ती मला कष्ट न पडता मला ते येतं. नॅचरल लायकिंग आहे त्याला. टेक्निकल शब्द वासना म्हणा. मग आणखीन काय आहे, दुसरा उद्देश, माझ्या कार्याला उद्देश आपण शोधतोय 3 मध्ये. तर दुसरा उपजत आवड एक ठीक आहे, किंवा बरेच वेळा भावना किंवा आवेग, ज्याला आपण इम्पल्स म्हणतो ना, पण इम्पल्सनी करतो. किंवा नंतर वाटून बसतं की अरे हे असं कशाला करून बसलं, मी असं कशाला विकत घेतल्या गोष्टी ह्या, किंवा जे काही आहे ते, किंवा असं मी कशाला बोललो. तर आपलं बरेचसं आपली कार्य, आपली जी वर्तणूक आहे किंवा आपली जी एनर्जी आहे ती अशा इम्पल्सिव्ह वागण्यामध्ये आपली खर्च होते. आणि तिसरं जे आहे ते आपण म्हणतो की माझं जे वागणं आहे हे लौकिक विवेकाला साजेसं असलं पाहिजे. हो की नाही? आता मी आपलं माझ्यापुरतं बोलतो हो, की आपण दासबोधाचा अभ्यास करतो खरा, पण आपलं एरवीचं सगळं वागणं, हे माझं हे सगळं वागणं ह्या 3 ह्याच्यामध्ये असतं की नाही. मी माझं वागताना असं म्हणतो का की माझं वागणं समर्थांना आवडेल का, असं मनात माझ्या विचार येतो का? मी आपलं माझ्यापुरतं बोलतोय, तुमचं माहित नाही मला. की समजा मला काही करावं असं वाटलं तर असं नाही वाटत की हे मी जे वागतोय समर्थांना आवडेल का. जास्तीत जास्त विचार हे उपजत आवड आहे त्याचे विचार माझ्या मनात येतात, किंवा मग इम्पल्सिव्ह भावना, किंवा
आपण जर विचार करण्याच्या मूड मध्ये असू, जर मी थिंकिंग मूड मध्ये असेन असं आपण म्हणू, तर आपण म्हणू नाही हे लौकिक विवेक. लौकिक म्हणजे व्यवहारातल्या विवेकाला साजेसं असं माझं वागणं पाहिजे. कारण का आपली चर्चा कशासाठी चालली आहे? मला ते सुख पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करायला तयार आहे. पण मग माझ्यापाशी काय आपण काय वेगवेगळं म्हणू, मला वेळ नाही म्हणतो, की माझ्यापाशी आता जास्ती एनर्जी नाही. हे आजकालचं उदाहरण द्यायचं म्हणजे काय वापरतात शब्द, हा माझी बँड विड्थ इतकी नाही आहे. माझी रेंज इतकी नाही, असे काही वेगवेगळे शब्द वापरतात लोक. तर मग तर सध्या माझी ती कशात अडलेली आहे, बँड विड्थ, किंवा सगळे माझे विचार कशाने, आता शिल्पाने शब्द वापरला, असे ते कटिबद्ध झालेले आहेत सगळे, त्याच्यामध्ये बॉक्स्ड इन झालेले आहेत माझे विचार. तर मग लौकिक विवेक, आता लौकिक विवेक सोडून कसं चालेल? नाही. चला आता आपण लौकिक विवेकावर बघू. आता लौकिक विवेक, कॉमन सेन्स ज्याला म्हणू, किंवा मग किती मोठा विषय आहे, पण संतांनी आपल्यावर कृपा केली आणि त्यांनी अगदी थोडक्यामध्ये लौकिक विवेक म्हणजे काय ते सांगितलं. तर बघा, लौकिक विवेक ज्याला आपण म्हणतो, त्याची कक्षा, त्याचं काय म्हणतात, त्याचं आवाका, त्याचा लँडस्केप किती मोठा असेल. किती मोठा काही नाही म्हणले हो, जन्मापासून मृत्यूपर्यंत. याच्यापेक्षा जास्ती लौकिक असेल का लौकिक विवेक? एवढ्यातच कटिबद्ध आहे की नाही तो. याच्यापेक्षा कोणाच्याही, याच्या व्यतिरिक्त याच्या बाहेर जाऊन कोणीतरी लौकिक विवेकाला काही साधन आपण विचार करतो का? नाही. मग आता या जन्म आणि मृत्यूमध्ये काय काय घटना घडतात. सुख दुःख असतं, लाभ हानी असते, यश अपयश असते. आता राजेश्वरीचार्यांनी शब्द वापरला गीतेचा, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. हे मी माझ्या मनाने नाही सांगत आहे, म्हणून मी हा श्लोक म्हटला. तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की हे जन्म आणि मृत्यूमध्ये एवढ्याच गोष्टी घडतात. आता ते म्हणले सुख दुःख आपल्या शरीराच्या लेवलवर होतं, अडचण झाली, शरीर दुःख झालं, किंवा लाभ हानी मी मनानेच समजतो, हा माझा लाभ आहे, हानी आहे, पुष्कळ चांगलं काय झालं ते, किंवा यश अपयश मला मान्यता मिळाली, बुद्धीनं म्हणतो. आता तुमच्यापैकी जे चेन्नई मिशनशी परिचित आहेत, हे बॉडी माइंड इंटलेक्ट या 3 लेव्हलवरती सुख दुःख, लाभ हानी, यश अपयश आहे. तर म्हणले संत काय सांगतात, की एवढं तुम्ही मर्यादित राहू नका, ह्याच्या पलीकडे जग आहे. कारण मग ह्याच्यातच मी राहिलो तर व्हॉट आय विल गेट मोर ऑफ द सेम. जे आतापर्यंत जे मिळालं तेच करत राहीन की नाही मी, त्याच्यापैकी काही वेगळं मिळेल का मला? या जगातला किती सत्ताधारी म्हणा, प्रेसिडेंट म्हणा, काही किती झाले म्हणा, तर कोणीतरी सुखी आहे असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. तर त्यांच्या क्षेत्रामध्ये सुखी म्हणता येतील. आता बघा, पॉलिटिशियन सुखी नाही, ते खेळणारे आहेत, आता खेळ आहे, पण मग ते सुद्धा त्यांचे काय रॅकेट आपटतात, मोडतात, त्यांना दंड करतात, काय काय चालू असतं की नाही. मग हे सगळं सुखी आहेत म्हणून रॅकेट मोडतात का ते? नाही. ते असा व्यवहार सगळीकडे या लौकिक व्यवहार विवेकाने सुख लाभेल असं नाही. म्हणून ह्याच्या जो पलीकडे जो विवेक आहे ते करण्यासाठी हा दासबोधाचा आपला अभ्यास आहे. तर आता आपली वेळ तर संपत चालली, पण आता आपण फक्त अगदी थोडक्यात बघू. हे भिक्षा निरूपण जे आहे त्याचा आपण निस्पृह झालो. आता आपण क्षणभर असं धरून चालू की निस्पृहतेची कसं वागायचं, त्याचं ब्लू प्रिंट कळली, पण ते ऍक्च्युली कसं वागायचं, तर या समासाची आपण फोड बघू आणि आपण थांबू. मग मला एक तुमच्या सगळ्यांच्या विवेचनावरनं मला एक गोष्ट आठवली. हे चांगलं आहे, गोष्ट सांग. त्यामध्ये एक गोष्ट बघू आणि आपण बघू. पण आधी आता हे भिक्षा निरूपणाचा आपण हा जो समास आहे त्याची थोडक्यामध्ये त्याचा बाईट साईज मध्ये बघू, की समर्थांना भिक्षा म्हणजे काय अपेक्षित आहे. समर्थांना हे त्यांनी पहिल्या 5 ओव्यांमध्ये सांगितलं. नंतर भिक्षा मागताना साधक आणि बाधक गोष्टी काय आहे, की अमुक गोष्टी कराव्या, अमुक गोष्टी करू नये, ह्या काय आहेत ते 6 ते 10 ओव्यांमध्ये सांगितलं. आणि भिक्षेचे व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ हे पण सांगितलं. आता या ओव्या आहेत त्या आता आपण पुढच्या वेळी बघू. पण आता आपण असं करू की तुम्ही जे विवेचन केलं
ते आणि हा जो समास आहे त्याला अनुसरून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. पण त्याच्या आधी हा जो समास आहे भिक्षा निरूपण, त्याच्यामध्ये भिक्षा शब्द आहे आणि तो शब्द जास्ती करून आता आता आजकाल काय आहे, आता आपण ही वैदिक संस्कृती किंवा ज्याला आपण आता आपण आळंदीमध्ये वगैरे सगळ्या लोकांना भिक्षा म्हणजे काय माहिती आहे, पण तीर्थक्षेत्राच्या जागी राहतात ते. पण आता या आजकालच्या मॉडर्न सोसायटीमध्ये अमेरिकेमध्ये भिक्षा ऐकायला येत नाही जास्ती. आपण जास्ती करून भिक्षा म्हणजे भीक असं सुद्धा एक मनाशी थोडंसं वाटतं की भीक मागणं. तर तुम्हाला होमवर्क द्यायला पाहिजे, तर यावेळेचं होमवर्क सोपं आहे. तर भीक आणि भिक्षा ह्याच्यामध्ये काय फरक आहे? सोपं आहे ना होमवर्क? भीक आणि भिक्षा ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण त्याच्यावर विचार करायचा. सोपं आहे ना? आता असं आहे की आता आपण असं बघू की मी तुम्हाला एक आहे त्या परिस्थितीत आनंद कसा मिळतो याचं एक खरं उदाहरण सांग, की ज्यांनी काय होईल की आपली दासबोध अध्ययनाची अभ्यास करायची मला पटेल की हा नाही हे असं काहीतरी नक्की आहे आणि ते मला मिळवायचं आहे, ते मी मिळवणार, ते माझ्या आव्याकात आहे. ती खूप जुनी गोष्ट आहे. खूप जुनी म्हणजे किती जुनी? ही 8व्या किंवा 9व्या दशकातली आहे. त्या काळी ख्रिश्चन धर्माचा प्रसार युरोपमध्ये खूप झाला आणि त्याचा जो त्यांचे जे धर्मगुरू पादरी त्यांनी त्याच्या काही आठवणी लिहिल्या आहेत. आता आजकालचे डिजिटायझेशननी काय झालंय, या जुन्या जुन्या आठवणी डिजिटाईज होऊन बाहेर येत आहेत. त्यातल्या काही फार शिकण्यासारख्या असतात बघा. तर त्या 9व्या शतकामध्ये ख्रिश्चन धर्माचा झपाट्याने प्रसार झाला आणि त्यांनी जिकडे तिकडे चर्चेस उघडले छोट्या मोठ्या गावांमधून. तर असं अगदी एक छोटं गाव होतं, तिथे तिथल्या चर्चच्या ते एकांत होता तिथे जास्ती करून. मग तिथल्या त्या काळी आता करमणूक काय, तर आता तिथेही आता कसं कधी जत्रा यायची, सर्कस यायची, जी यायची तीच करमणूक त्या गावातल्या लोकांना. तर अशी एकदा तिथे सर्कस आली. त्या सर्कशीमध्ये जो कसरतपटू होता की नाही, त्याला त्या सर्कसच्या मालकाने सांगितलं की त्याला कामावर नोकरीवरनं काढून टाकलं. काय झालं होतं, त्याच्या आधीच्या 2-4 महिने आधी त्या सर्कसपटू काहीतरी तो पडला आणि त्याचा पाय मुरगळला म्हणा, काय फ्रॅक्चर झाला म्हणा. त्याला त्या आधीसारखी त्याला कसरत करता येत नव्हती. मग म्हणले तुला आता तू काम करू शकत नाहीस, तू जा, तुला त्यांनी कामावरून काढून टाकलं. मग आता त्या कसरतपटूला प्रश्न पडला की आता माझा उदरनिर्वाह कसा करू, कसा जगू, मी तरुण आहे अजून. तर तो त्या गावच्या चर्चमध्ये त्यांनी आश्रय घेतला. तर पादरी म्हणला आता त्यानुसार त्यांच्या धर्मानुसार त्यांनी त्याला आश्रय सेवा धर्मानुसार दिला. म्हणजे तुला काय येतं? ते म्हणे मी असा कसरतपटू आहे. पण म्हणे तो पादरी म्हणला तू आश्रमात काय कसरत करणार, या मंदिरात आश्रम नाही काय चर्चमध्ये, तर तू राहा इथले साफसफाई कर, सगळं कर. तो राहिला 2-3 महिने, पण त्याला ते करमत नव्हतं त्या कसरतपटूला. तर त्यांचं एक बघा चर्चमध्ये एक सॅन्क्टम सॅन्क्टोरम असतं, ते त्याचे क्रॉस असतो आणि तिथे देवालयाच्या गाभाऱ्यासारखं असतं. तिथे फक्त ते रविवारी जातात किंवा त्यांचा मास असतो तेव्हा जातात, तर बाकीच्या वेळी जायचं नाही कोणी. तर या 3 महिन्यामध्ये त्यांनी मर्जी संपादन केली होती त्या धर्मगुरूंची. तो काय म्हणला, म्हणे मला तुम्ही ते सॅन्क्टम सॅन्क्टोरम आहे जिथे क्रॉस करून ते सगळे त्या येशू ख्रिस्तापुढे डोकं टेकतात, तिथे म्हणे मला तुम्ही दिवसातनं 1 तास जायला परवानगी द्याल का? म्हणला जा, त्याच्यात काय आहे म्हणले, जा. तर त्यांनी त्याच्या डायरीत लिहून ठेवले त्या धर्मगुरूंनी की त्याच्या आधी म्हणे तो खूप असा सॅड असायचा, डिप्रेस असायचा. तर त्या दिवसापासून म्हणे त्याच्या मनोवृत्तीत फरक पडू लागला. 3-4 महिन्यामध्ये तो आनंदी दिसू लागला आणि त्याच्यावर जी काही मी कामं द्यायचो ती तो इतकी पटापटा उत्तम करायचा. आता राजेश्वरीताई म्हणल्या ना, माझी कामं उत्तम झाली पाहिजेत, कुशल झाली पाहिजेत, वेळेत झाली पाहिजे, आनंदाने झाली पाहिजे. तसं त्याच्यावरनं मला ती गोष्ट आठवली की तो पादरी म्हणला की ही सगळी कामं तो अगदी व्यवस्थित करायचा आणि त्या क्रॉस पाशी त्या खोलीत जायला तो अगदी उत्सुक असायचा. आणि त्यांचा असा नियम आहे की त्याला म्हटलं त्यांच्या धर्माचा शब्द आहे कन्फेशन.
ते येशू ख्रिस्तापुढे तुम्ही जाऊन जे काही बोलता ते कोणी ऐकायचं नसतं, बघायचं नसतं तिथे. तर तिकडे तो जाण्यासाठी धावत जायचा तिथे, की सगळी कामं संपवू. आणि तो आनंदी दिसू लागला. तर त्यांनी त्या धर्मगुरूंनी लिहिलंय की जरी आमचा असा नियम आहे की त्यांनी एकदा आत गेल्यावर बघायचं नाही, तरी म्हणे मी दरवाजा किलकिला करून बघितलं की हा काय करतोय. आतमध्ये करतोय तरी काय. तर तो त्या येशू ख्रिस्तापुढे ती कसरत करून दाखवत होता सर्कस मध्ये. 10-15 मिनिटं त्यांनी कसरत केली, बसला, जर डोकं टेकलं आणि आनंदाने बाहेर आला. तर म्हणे मी त्या दिवशी नाही, पण तिला करू दिली मी. म्हणला पण त्याला नंतर एकदा तो त्याचं मूड बघून त्याने विचारलं, तू म्हणे काय करतोस मला सांगशील का? त्या तो म्हणला, साहेब म्हणले मला मी कसरत करून दाखवतो. अरे म्हणले त्या क्रॉस समोर तू कसरत करतोस हे काय? तो म्हणतो तेथे म्हणे येशू ख्रिस्त आहे असं तुम्हीच म्हणे सर्मन मध्ये सांगता की येशू ख्रिस्त जे आहेत. म्हणे मला त्यांना देण्यासारखं माझ्यापाशी दुसरं काहीच नाही, मला फक्त कसरत येते, ते मी त्यांना करून दाखवतो आणि मला समाधान मिळतं. बघा, हे चित्तशुद्धीसाठी हे पुष्कळ हे मोठं खूप मोलाचं साधन आहे. ही सेवा राईट ऍटिट्यूडनी करणं, ते एक कौशल्य आहे. कामात कौशल्य असलंच पाहिजे, नाहीतर लोक आपल्याला काम करू देणार. ती मिनिमल मिनिमल रिक्वायरमेंट आहे आपली. पण खरं कौशल्य असं आहे की मनामध्ये हे सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी हे तीन कुठल्याचीच मी माझ्या मनावर परिणाम करू द्यायचा नाही. मला येशू ख्रिस्तापुढे कसरत करायला मिळते आहे, हेच माझं भाग्य आहे. तर हे आपल्या आवाक्यात आहे आणि त्याला त्याला काही मोबदला नको होता. तो मनाने खरा निस्पृह होता आणि त्याने ते केलं. आता बघा इतका तो तर हा तर मला शेवटचा घेतनं सांगायचं आहे आणखीन काय. त्या धर्मगुरूंनी लिहून ठेवलंय, माझ्या आयुष्यात मी ज्यांना ज्यांना गुरु मानलं त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं नाव घातलंय. ह्या अशिक्षित मुलगा आलेला म्हणजे त्याला मी गुरुपद दिलं, शिकलो त्याच्यापासून. तो धर्मगुरू सुद्धा किती थोर असला पाहिजे की तो त्या चर्चचा सगळ्यात मुख्य अधिकारी, पण तो नम्र भावाने सुद्धा तो डायरीत लिहितो की ह्याला मी गुरुपद दिलंय. म्हणजे त्याची सुद्धा लायकी किती, त्याची साधना किती उच्च प्रतीची असली पाहिजे. आता मी आपलं घरात गप्पा मारतो तसं मी तुम्हाला गोष्ट सांगितली. माझं दासबोधाचं ज्ञान काही जास्ती नाही हो, पण दासबोध माझ्या जीवनात कसा येईल हे आपण युक्ती प्रयुक्ती करून आपल्या मनाला पटवायचं, ही आपली साधन आहे. ठीक आहे, आता मी इथे थांबतो. तुम्ही होमवर्क मात्र जरूर करा. काय होमवर्क आहे कोणी सांगेल का? समजलंय का? शंका आहे का काही होमवर्क बद्दल कोणाला? भीक भीक आणि भिक्षा त्यातला फरक. त्यात फरक काय? हा, भीक मागतात आणि भिक्षाही मागतात. तर त्याचं त्यामध्ये फरक काय? हा कार्यकारण मध्ये फरक सांगायचा. हा, कार्य आणि कारण. ओके. म्हणजे ते टेक्निकल उत्तर द्यायचं, असं नाही की वरकरणी नाही द्यायचं, वरवर भासेल ते नाही. विचार म्हणजे कार्यकारण जे शास्त्राला अपेक्षित आहे तसं द्यायचं. ठीक आहे, आता मी प्रार्थना म्हणतो, मग आपण ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम.